नमस्कार मित्रांनो. लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला एकदम धमाकेदार असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. म्हणजे कधी कधी माणसाला वाटतं की रात्र शांत असते, पण ही रात्र मात्र शांत नव्हती. कारण आज कलाचं आयुष्य बदलणार होतं. नेहमीप्रमाणे एक असा कट ज्यात ऑब्व्हियसली राहुल आणि रोहिणी आहेत, ज्यांच्या या कटामुळे चांदेकर घराणं पूर्ण उद्ध्वस्त होणार असतं. आणि ते ॲक्च्युली निघालेलेच आहे त्यांना उद्ध्वस्त करायला. पण या कटाच्या मध्यभागी अडकणार होती ती कला, आणि एका क्षणाने तिचं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकलं. मित्रांनो, आपण बघितलं की कला आणि अद्वैत दोघांनाही आता मेहंदी झाली आहे, मेहंदी लागली एकमेकांच्या नावाची, हळद लागलेली आहे. एवढंच नव्हे तर एकमेकांच्या घरून उष्टी हळद आणून उष्टी हळद सुद्धा लावण्यात आलेली आहे. आता दुसऱ्या दिवशी आहे लग्न, पण दोघांनाही एकमेकांशिवाय करमत नाहीये. दोघंही एकमेकांना बघायला भेटायला आतुर झालेले आहेत. पण आता आतुर तर कला पण आहे, पण अद्वैतपेक्षा जास्त नाही. अद्वैत प्रॉपर एकाच गोष्टीसाठी आतुर आहे, पण कला त्याला भेटण्यासाठी आतुर तर आहेच, पण दुसरीकडे कला हे सांगण्यासाठी सुद्धा आतुर आहे की तिने राहुल आणि रोहिणीला एकत्र वकिलासोबत बघितले. ते अद्वैतच्या सहीबद्दल काहीतरी बोलत होते. म्हणजे ऑब्व्हियसली कलाच्या डोक्यात तेच चालणार आहे ना, तेच चालत पण असतं. तिला सारखं ते दिसत असतं की ते दोघं बोललेले असतात. एकदाची काय यावर अद्वैतची सही झाली. शिवाय अद्वैतच्या सह्यानंतरून अख्खं चांदेकर कुटुंब रस्त्यावर येईल वगैरे दॅट काइंड ऑफ गोष्टी कलाने ज्या ऐकलेल्या असतात त्या अद्वैतला तिला सांगायच्या असतात. आणि एवढंच सांगून नुसतं जायचं नसतं. एवढ्या गोष्टी सांगून अद्वैतला हेही सांगायचं असतं की हे बघ चांदेकर, आता तू अलर्ट राहा. त्यांनी तुला कुठलेही पेपर्स आणून दिले, आता मी नसताना कुठलेही पेपर्स त्यांनी आणून दिले, मग ते कसलेही असू दे, त्यावर कुठल्याच पेपर्सवर तुझी सिग्नेचर करू नकोस. म्हणजे उगाच काहीतरी त्यांचा प्लॅन सक्सेसफुल व्हायलाच नको, उगाच काहीतरी नवीन इश्यू नको व्हायला, असं त्यांचं म्हणणं असतं, असं त्यांच्या डोक्यात सुरू असतं. तर होतं काय मित्रांनो, पण मग कलाला जाऊ पण तर देत नसतं ना कोणी अद्वैतकडे. स्वतः ती कला त्याच टेन्शनमध्ये असते. कला जायचा नुसता विषय जरी काढला तरी संगीता तिला धरूनच आपटेल असं तिचा म्हणजे समज असतो. आणि ऑब्व्हियसली असणारच आहे, हळद लागल्यानंतर नवरी आपल्याकडे बाहेर कुठे जाते. सो कलाचा तोच अट्टहास चाललेला असतो की मी बाहेर जाऊ कशी चांदेकरला भेटायला. ओके, सो आता होतं काय, कला एक शक्कल लढवते. संगीता झोपल्यानंतरून ती जायचं ठरवते. तर संगीता लवकर झोपायला गेलेली असते कारण ती बिचारी दमलेली असते. कलाची पॅकिंग वगैरे झालेली असते. कला झोपायच्या आधी तिचं म्हणणं असतं की मला अद्वैतलाच भेटू द्यायचं, चांदेकरला भेटू द्यायचं. सो ती काय करते, आवरते पटपट आणि वाट बघत असते सगळे झोपलेत की नाही याची. ती एकदा खात्री करते सगळ्यांच्या म्हणजे खोलीकडे जाऊन की सगळे झोपलेत की नाही, की जागे आहेत. सो ती ह्या गोष्टीची खात्री करत असताना तिला कळतं आता की सगळे झोपलेले आहेत. कलाने चेक केलेलं असतं, ऑब्व्हियसली सगळे झोपलेले असतात दमलेले असल्यामुळे. आणि आता कला अगदी गुपचूप बाहेर पडायला लागते. आता ती बाहेर पडत असताना मे बी असं काजलला चाहूल लागते की काय असं तिला वाटतं, कारण आवाज होत असतो ना. पण कला एकदम गुपचूप एकदम प्रॉपरली बाहेर पडते आणि बाहेरून दरवाजाला ओढून घेते. आता लगेच ती जाऊ लागते चांदेकरकडे. कला चांदेकरकडे जायला निघालेली असते आणि इकडे चांदेकर कलाच्या आठवणींमध्ये वेडा झालेला असतो. इतका वेडा की काय सांगू. म्हणजे घड्याळ रात्री 11:30 दाखवते. कला अगदी घाई गडबडीत सज्ज होऊन निघाली आहे पार, कारण तिला अद्वैतशिवाय करमत नव्हतं. त्याच्यासोबत बोलणं, त्याच्याजवळ बसणं हेच तिची शांतता होती. आणि आपण तर बघितलेलंच या गोष्टी, हल्ली त्यांचं किती जमायला लागलेलं होतं. पण आज फक्त ते प्रेमाचं कारण नव्हतं तिला भेटायला जाणं. म्हणजे भेटायला जाण्यासाठी फक्त प्रेमाचं कारण नव्हतं. आज ती त्याला सांगायला चाललेली होती की काहीतरी गडबड नक्की आहे. ती सांगायला चालली होती राहुल आणि रोहिणीचं असं रहस्य की ज्याने कदाचित चांदेकर मेन्शनमध्ये वादळ येणार आहे. आणि इकडे अद्वैत तर तिचीच आठवण काढत झोपलेला असतो. विचार करत असतो की उद्या खरे माझ्यासोबत असेल, मग आम्ही दोघं कसे दिसू, मग लग्नानंतर ती मला त्रास देईल का. आता एवढा सोन्यासारखा नवरा भेटलाय म्हणाल्यावर तिने तर माझं पाय धुवून पाणी प्यायला पाहिजे. नेहमीप्रमाणे त्याचे रात्रीचे थॉट्स. आणि शेवटी आता तो चंद्राला बघून म्हणू लागतो की खरे गुड नाईट, आता उद्या तू कायमची माझी होऊन जाणार आहेस आणि या गोष्टीला कोणीही रोखू शकत नाही. आता तो जेव्हा असा चंद्राकडे बघत बोलत असतो तर तितक्यात कला मागून, म्हणजे कला तिथे पोचलेली असते आणि कला मागून त्याला म्हणते की हो का, बरं मग उद्याच कशाला, इथे मी समोर असतानाच गुड नाईट बोलून दे ना, उद्याच्या भेटीवर कशाला लोटतोय सगळं. आता अद्वैतला जेव्हा हा आवाज येतो, अद्वैतला सुरुवातीला वाटतं की त्याला भास होतोय. तो मागे वळून बघतो आणि म्हणतोय नाही, हा माझा भास आहे, हा माझा भास आहे. लगेच कला म्हणते नाही रे चांदोबा, मी स्वतः आले आहे. आता ते दोघं पुन्हा एकमेकांना घट्ट मिठी मारतात वगैरे. आणि तितक्यात होतं काय माहिती का,
ते ना अगदी म्हणजे खुश असतात एकदम. तर कला चांदेकर मॅन्शनमध्ये पोहोचते, आत शिरलेली असते आणि हळूच अद्वैतकडे जाऊन पोहोचलेली असते. आता हे फक्त कलालाच माहिती. आता दरवाजाचा आवाज एकदा तसा रजनीला आलेला असतो. रजनी एकदा चेक करायला पण येते, पण दरवाजा बंद दिसतो. त्यामुळे तिला असं वाटतं की तिला भास झाला असावा, पण तो भास नसतो. कला तोपर्यंत रूममध्ये पोहोचून गेली असते दरवाजा लावून. ओके, सो आता होतं काय माहिती का, हे दोघं एकमेकांना बघून खुश होतात, एकमेकांना बघून एकमेकांना मिठी मारतात, हक करतात. सो ते एवढ्या उड्या मारत मारत त्यांचं सगळं चाललेलं असतं की ना त्यांचा धक्का टेबलला लागतो आणि टेबलवरच्या वस्तू खाली पडायला लागतात. ओके, सो म्हणजे एवढा जोरात आवाज येतो, ते दोघं इतक्या आनंदात असतात की ते सुद्धा आता कलाचं सांगणं राहूनच गेलं. कला खरं तर तेच सांगण्यासाठी आलेली असते. कला म्हणत असते अद्वैतला की चांदेकर थांब, आधी माझं ऐकून घे, माझं जास्त महत्त्वाचं आहे. अद्वैत म्हणतो अगं हो ऐकू, पण अशा संधी परत परत नाही मिळत, असं तो म्हणत असतो. पण तितक्यात आता त्या वस्तू खाली पडतात, जोरात आवाज होतो. आता लगेच सगळे बाहेर येतात, आबा, रजनी, सरोज. आणि आबा लगेच म्हणतात अरे काय चाललंय तुमचं, हे उद्या लग्न आहे ना तुमचं, आणि तुम्ही दोघे असं रात्री चोरट्यासारखे भेटताय का? आता लगेच सरोज म्हणते कला अगं अजूनही बालिशपणा करतेस तू, काय चाललंय? नाही मला माहिती आहे तुम्हाला एकमेकांशिवाय करमत नाही, पण अगं एवढं की तू इथपर्यंत येऊन गेलीस. तुम्हा दोघांना सांगितलेलं होतं ना की हळद लागल्यानंतरून तुम्ही दोघांनी बाहेर निघायचं नाहीये म्हणून. मेहंदी हळद झाल्यानंतरून तुम्ही डायरेक्ट लग्नालाच भेटणार होतात ना, मग हे काय? आता रजनी पण कलाला ओरडू लागते. रजनी म्हणते अगं एवढ्या रात्रीची कशी काय आलीस तू, व्यवस्थित जाशील आता. लगेच आवा सांगतात. कला म्हणते की ठीक आहे, असं म्हणत बिचारी कला आता तिथून निघू लागते, कारण त्या दोघांनाही चांगलाच ओरडा बसलेला असतो. पण कलाच्या चेहऱ्यावर नैराश्य असतं, पूर्ण निराशा असते, आणि ती निराशा घेऊनच ती तिथून निघत असते. ती निराशा घेऊन निघत असताना आता तिला पण काय माहिती की आजच्या रात्री तिची म्हणजे नियती अशी उलटी फिरणार आहे. हो, मेन ट्विस्ट आता पुढे. आता काय होणार आहे माहिती आहे का, कला बाहेर पडायला लागते. त्यांनी दरवाजा लावून घेतलेला असतो. कला सांगते ना त्यांना की दरवाजा लावून घ्या. तो चांदेकर कुटुंबाचा दरवाजा लागतो. कला बाहेर येते आणि बाहेर ना ती आल्यानंतर तिला रोहिणी आणि राहुल दिसतात. आता त्यांना बघून कला लपून घेते. कला त्यांना उमटून पडूच देत नाही की ती इथे आहे, म्हणजे त्यांना माहीत नाही पडू देत की ती आहे त्यांच्या आसपास. आणि फक्त गंमत बघते कला की हे दोघं जात आहे कुठे. आणि बघते तर रात्रीच्या आता एवढ्या उशिरा 12-12:30ला हे दोघं कुठे जात असतील बरं. तर ते आता कारमध्ये बसतात, राहुल आणि रोहिणी. कला त्यांच्याकडे बघते आणि विचार करते की हे दोघं कुठे चालले एवढ्या रात्रीचे, मी त्यांचा पाठलाग केलाच पाहिजे, नक्कीच काहीतरी शिस्त आहे यांच्या डोक्यात. आता ते निघाल्यानंतर कला पण त्यांचा पाठलाग करत जाते. कलाच्या मनात तेच वादळ सुरू असतं की कुठे जात असतील हे दोघं, ते पण एवढ्या रात्री. आता कलेच्या मनात संशयाचे ढग जमा झाले होते, आणि संशय माणसाला धोक्यात नेतो. कधी कधी सत्य पाहणं जीवावर सुद्धा येतं. राहुल, रोहिणी एका हाय क्लास अपार्टमेंटमध्ये आता प्रवेश करतात. ऑब्व्हियसली कला त्यांचा पाठलाग करते, आणि तिथे आता ते आत जातात सरळ. तर लगेच कला सुद्धा त्यांच्या मागोमाग जाऊ लागते. तितक्यात तो सेक्युरिटी गार्ड जो असतो तिथला तो अडवतो आणि म्हणतो थांबा मॅडम, तुम्ही कुठे निघालात, तुम्ही जाऊ नाही शकणार. लगेच कला म्हणते अहो माझ्या आधी ते कसे गेले, तुम्ही त्यांना का जाऊ दिलत मग? तेव्हा तो सेक्युरिटी म्हणतो हे बघा मॅडम, तुम्ही आत जाऊ नका. कला म्हणते अहो ते दोघं जण पण तर गेले ना. तेव्हा सिक्युरिटी सांगतो की अहो मॅडम ऐका, ते इथलेच रहिवासी आहे आणि या अपार्टमेंटमध्ये फक्त इथले रहिवासीच आतमध्ये शिरू शकतात. जेव्हा असं म्हणतो कला शांतपणे बाजूला होऊन जाते आणि कला विचारते की म्हणजे त्यांचा इथे फ्लॅट आहे का? लगेच तो सेक्युरिटी म्हणतो हो त्यांचा इथे फ्लॅट आहे आणि ते तिथेच जात आहेत आता, कळलं? आणि तुम्ही बाहेरच्या असल्या कारणाने मी तुम्हाला कसं काय आज सोडू बरं, तुम्ही आज जाऊच शकत नाही मॅडम, सॉरी. असं म्हणून तो कलाला अडवतो आणि मागे फिरवून देतो. कला पण बिचारी आता काहीच बोलत नाही, शांतपणे बाजूला होऊन जाते. आणि आता पण मग कलाच्या मनात हुरहुर असते की या फ्लॅटमध्ये या 4 भिंतींमध्ये हे करता काय नेमके. कलेला त्या दरवाजाच्या मागचं रहस्य जाणून घ्यायचं असतं की नक्की त्या दरवाजा मागे काय चाललंय. आता तिला ते जाणणं सुद्धा भाग होतं. ती असं ठरवते की आज काहीही करून मला तिथे बघायचंच आहे की काय चाललंय ते. पण मग कसं, सेक्युरिटी जीव नाही घेणार का? सेक्युरिटी बसलेला आहे तिथेच आणि कशी काय जाणार बरं? पण कलाचा निश्चय आपल्याला माहिती आहे किती म्हणजे कला सिरियसली घेते गोष्टींना. सो कला काय करते आता, थांबून गेली तिथेच आणि कला विचार करते की हे जर इथे भेटताय म्हणजे नक्कीच या फ्लॅटमध्ये अशा काहीतरी गोष्टी असतील ज्या यांना बाहेर बोलता येत नसतील, राहुल आणि रोहिणीला. सो पण मग ते नक्की असेल काय, हाच प्रश्नाने कला पागल होत असते. कला बिचारी आता एवढ्या रात्रीची थंडीची तिथेच थांबलेली असते आणि तो गार्ड झोपायची वाट बघत असते. आणि तो गार्ड पण झोपत नसतो, तो हळूच जेवण करतो, हळूच पाणी पितो आणि तिथे फेऱ्या मारत बसलेला असतो. आता फेऱ्या मारता मारता शेवटी तो थकतो
आणि बसतो एका चेअरवर शांत त्याच्या. आणि आता तसंही रात्रीच्या वेळेस कोणी येत जात नसतं, ते पण 12-12:30ला कोणच येणार आहे. सो तो एकदम निवांत आता बसतो. बसल्या बसल्या आता त्याला डुलक्या यायला सुरुवात होते आणि त्याला झोपेची डुलकी यायला लागते. तो डुलक्या घेतोय आता आणि कला आता हे सगळं बघत असते आणि म्हणते हीच खरी संधी आहे मी आज जाण्याची. कला आता अगदी शांतपणे कुठलाही आवाज न करत आत शिरते त्या अपार्टमेंटच्या आणि फ्लोअर चेक करू लागते. म्हणजे तिथे तिला स्पष्ट दिसतं राहुल खडतरे. खडतरेच आहे ना तो? हां, राहुल खडतरे. आणि त्याच्यापुढे त्याच्या फ्लॅटचा नंबर दिसतो. 27 आहे की 207 आहे मला आता आठवत नाही आहे, बट हां फ्लॅटचा म्हणजे नंबर दिसतो, फ्लॅट नंबर आणि नाव दिसतं. सो तिला कळतं की आता आपल्याला कितव्या फ्लोअरला जायचं आहे, कितव्या नंबरच्या फ्लॅटला जायचं आहे. सो कला ते सगळं डोक्यात घेते आणि पटकन वरती जायला निघते अगदी शांतपणे, कुठलाही आवाज न करता, कारण गार्ड झोपलेला असतो. तर दुसरीकडे अद्वैतला हुरहुर लागलेली असते. त्याला झोपच लागत नसते कलाशिवाय. कधी लग्न होईल एकदाचं वगैरे वगैरे असे थॉट्स येत असतात. आणि अद्वैत विचार करतो की करे जेव्हा पोहोचेल तेव्हा मला कॉल करणार आहे, बरोबर. सो कधी पोहोचणार आहे ती अशी तो वाट बघत असतो. तर दुसरीकडे आता कला हळूच वाकून वाकून राहुलच्या फ्लॅटजवळ येते. दरवाजा अर्धा उघडाच असतो, कारण ते जस्ट आलेले असतात ना, आणि त्यांना काय वाटतं की कोणच येणार आहे आपल्या मागे. सो ओव्हर कॉन्फिडन्समध्ये माणूस असा जातो. तर कला काय करते, तर जाते, पोचलेली असते कला तिथे आणि एकदम गुपचूप चोर पावलांनी सगळं बघत असते. दरवाजा अर्धा उघडा असतो. आता तिथे आतमध्ये तिला काय दिसतं माहिती आहे का? रोहिणी, राहुल आणि तो ॲडव्होकेट रत्न पारखे, तो वकील, आणि टेबलावर घराच्या प्रॉपर्टीची ठेवलेली मोठी फाईल आणि भिंतीवर ते सॉफ्टबोर्ड असतं ना, ते संपूर्ण चांदेकर कुटुंबांची नावे, फोटो आणि लाल फुली मारतो आपण, फुली. ओके, सो दॅट काइंड ऑफ. आता हे सगळं बघून कला एकदम शॉक होते, कारण सगळ्यांच्या नावापुढे चांदेकरांच्या घरामध्ये सगळ्यांच्या नावावर म्हणजे सगळ्यांच्या फोटोजवर काट मारलेले आहेत. एकट्या अद्वैतचा फोटो कसं काय सोडून दिला यांनी? यांना सगळ्यात जास्त काट आता अद्वैतचा आहे. कला हे सगळं बघून शॉक होते. नंतरून तिला हेही समजतं की नक्की यांचा काय एवढा मोठा प्लॅन चाललेला आहे की हे एवढं प्रत्येकाच्या नावावर, म्हणजे एवढा कसं काय एखाद्याला हेट देऊ शकतात, नफरत करू शकतात, की सरळ एखाद्याच्या फोटोवर काटच मारलेला आहे. सो कला फक्त शांतपणे बघत असते. आणि हो, फाईल्स, त्यानंतर ते फोटोज हे फक्त कागद नव्हते, हे चांदेकर कुटुंबाच्या अंताचे कागद होते. आणि राहुल आता आपल्या हातात पुन्हा एकदा पेन घेतो आणि म्हणजे पुढे जाऊ लागतो. तो बोलतो, राहुल बोलता बोलता जातो तो पुढे, की त्या अद्वैतची सही झाली ना, मग चांदेकर कुटुंब अगदी रस्त्यावर येऊन जाईल, अन्नान्न दशा होऊन जाईल त्यांची. किती मजा येईल मामा हे सगळं बघायला. तर रोहिणी वक्र असत म्हणते की खूप वर्षांचा बदला मिळणार आहे राहुल, तुला काहीच नाही कळणार की मला किती मजा येणार आहे ते. ठीक आहे रे, तुला तुझ्या पद्धतीने कळेल, पण माझा एवढ्या वर्षांचा इगो आत्ता कुठे सॅटिस्फाय होणार आहे? आपल्या प्रयत्नांना यश येत आहे राहुल, बघतोयस ना तू. आता रोहिणीच्या तोंडून, ठीक आहे राहुल रोहिणीच्या तोंडून हे सगळं ऐकून कलाला खूप मोठा धक्का बसतो. जणू कलाला विश्वासच होत नसतो की हे खरंच काही होतंय किंवा हे खरंच रोहिणी बोलते. तिला भरोसाच होत नसतो. बघून एकदम शॉकमध्ये तर असतेच, शिवाय आता कलाच्या डोळ्यात अश्रू पण येऊ लागतात. कला स्वतःलाच म्हणते की मी हे काय बघून घेतलं? रोहिणी मॅडम असं कसं करू शकतात? आणि चांदेकरांना रस्त्यावर आणण्याचं मोटिव्ह यांचं किती वर्षांपासून होतं, म्हणजे हे आपल्यात राहूनच असं वागत होते. जे याचाच अर्थ मागे राहुल जे काही वागला त्या सगळ्यामध्ये रोहिणी मॅडमचा त्याला सपोर्ट होता. बाप रे, ही एवढी मोठी गोष्ट मला चांदेकरपर्यंत पोहोचवायलाच हवी. देवी आईने मला कुठून बुद्धी दिली की मी यांना फॉलो करत इथपर्यंत आले. पण ठीक आहे, यांची नीती चांगली नाही, मग यांचं काम सक्सेसफुल कसं होणार आहे? आणि चांदेकर कुटुंबाला आता मी वाचवणार असा ती निश्चय करते कला स्वतःशीच. आता कला या सगळ्यातून चांदेकरांना बाहेर तर काढणार असते नेहमीप्रमाणे, पण तिला कळतच नसतं की कसं काय सांगू. इथे एकतर अद्वैतचा फोन घेऊन घेतलेला आहे या आगव कार्यांनी, त्यानंतरून म्हणजे फोन करू शकत नाही, त्याला आता भेटू पण शकत नाही, कारण घरात सगळ्यांनी रागवलेलं आहे या दोघांना. खरंच ते ना खूप बालिशपणा करतात, पण ठीक आहे, कलाचं जेन्युइन रिझन आहे. सो आता कलाला तोच खूप मोठा प्रश्न पडलेला आहे की मी पोहोचू कशी काय अद्वैतपर्यंत, हे सगळं त्याला सांगण्यासाठी. तर आता होतं काय मित्रांनो माहितीये का, मला त्याच विचारात असते बाहेरून आणि सगळ्या गोष्टी बघत असते आतल्या. ते काहीतरी मद्यपान पण करत असतात बरं का. सो आता कला बाहेरून सगळ्या गोष्टी बघत असते आणि विचार करत असते, म्हणजे एकदम बारकाईने एक एक गोष्ट ऑब्झर्व करत असते. ती फाईल, प्रॉपर्टीचे पेपर्स, फोटोज, आता अद्वैतच्या पण चेहऱ्यावर काट मारण्यात आलेला आहे. सो कला ते सगळं निरखून बघत असते. आणि आता होतं काय माहितीये का, अद्वैत इकडे तो खूप वाट बघत असतो की खरे पोहोचल्यानंतर मला कॉल करणार होती, तिचा कॉल अजून आलेला नाहीये.
जवळपास 1-1.5 तास होऊन गेला. ही पोचली असेल का? नक्कीच ही अति आगाऊ मला कॉल करायला विसरली असणार आहे. पण ठीक आहे ना, तिने नाही केला म्हणून काय झालं, मी तर करूच शकतो. मी तिला कॉल करून विचारतो पोहोचली की नाही ते, त्याशिवाय मला झोप नाही लागणार असं म्हणत आता अद्वैत लगेच कलाला कॉल करतो. आणि इथेच प्रॉब्लेम होऊन जातो. आता काय होतं माहितीये का, कला नेमकं ना तिथे ते सगळं बघत असते, ऐकत असते आणि अचानक कलाचा फोन वाजायला लागतो. ऑब्व्हियसली फोन सायलेंटवर नसतो, कलाचा फोन खूप जोरात वाजतो आणि म्हणजे अद्वैत कॉलिंग ऑब्व्हियसली चांदेकर. देन राहुल खूप दचकतो कलेचा फोन वाजल्यानंतर आणि राहुल म्हणतो कोण आहे रे बाहेर. तर रोहिणीचे पण डोळे लाल होतात आणि ते सावध होऊन जातात. त्यांना कळतं की कोणीतरी आपल्याला बघत होतं आणि कोणीतरी आपल्या मागावर आहे. सो आता काय होतं माहिती आहे का मित्रांनो, रोहिणी आता म्हणते की कोणीतरी आहे राहुल तिथे, मला असं वाटतं आपण बघितलं पाहिजे. आता ते दोघंही दाराकडे येऊ लागतात. आता तो वकील सुद्धा घाबरून गेलेला असतो, तो जागचा उठतो आणि ते दाराकडे येतात. तितक्यात कला पळायला सुरुवात करते. कला बिचारी जीव मुठीत घेऊन पळायला लागते. म्हणजे कला ना जिने उतरते, पळते, तिचा श्वास अडकतो, पण तरी पण कला आता काय जगायचं तर पळायचंच आहे हेच कलाला कळलेलं होतं. रस्त्यावर पोहोचते. आता त्याचा पाठलाग करत ते दोघंही येत असतात, राहुल आणि रोहिणी. पण त्यांना माहित नसतं ना की ती कला आहे नक्की. आता कलाचा श्वास खूप भरभरत असतो आणि कला शेवटी फायनली फोन उचलते चांदेकरचा, अद्वैतचा. ते म्हणते चांदेकर मी सगळं पाहिलंय, तुला माहिती आहे राहुल आणि रोहिणी मॅडमचा प्लॅन. तितक्यात आता म्हणजे कला पुढे बोलत असते. अद्वैत म्हणतो काय झालं खरे, तू पॅनिक का होतेस, तू ठीक नाही आहेस का, हॅलो तू शांत हो, हॅलो. तर कलाची हार्टबीट खूप वाढलेली असते आणि कला जेव्हा त्याला घाबरत हे सगळं सांगत असते तेव्हा समोरून येणारा महाकाय ट्रक जो की भरधाव वेगात असतो, तर म्हणजे तो येत असतो समोरून आणि कला रस्त्यात आणि अद्वैत फोनवर. सो आता हा टेरिबली घेतलेला आहे की ऑब्व्हियसली कोणाचंही मन तुटून जाईल. बिचारी पोरगी, तिचं लग्न आहे उद्या आणि आज हे असं होणार आहे तिच्यासोबत. सो नेमकं अद्वैत पुढे बोलतो की एक मिनिट खरे तू कुठे आहे ते सांग बरं मला आधी, हॅलो खरे तुला आवाज येतोय माझा. कला आता पुढे काही बोलेल तितक्यात भरधाव वेगात आलेला ट्रक कलाला जबर धडकतो आणि ती लिटरली ती हवेत उडते आणि रस्त्यावर आदळते. आणि तिच्या तोंडातून येणारा शेवटचा शब्द असतो तो म्हणजेच चांदेकर अशी बोलत असते. ऑब्व्हियसली आता ॲक्सिडेंट झाल्यावर बोलतात तसंच. अद्वैत आता मोठ्याने ओरडतो की खरे. अद्वैतला कळतं की काहीतरी झालेलं आहे. अद्वैतला हेही कळतं की ॲक्सिडेंट झालेला आहे कलाचा, कारण गाडीचा आवाज आलेला असतो आणि कलाचा म्हणजे आवाज खूप असा दिसेनासा झालेला असतो ना. आणि आता दुरून राहुल, रोहिणी, वकील सगळं बघत उभे असतात. म्हणजे त्यांना कळतं की अच्छा आपला पाठलाग करणारी हीच होती कला. बरं झालं ॲक्सिडेंट झाला आणि पडली ते. आता ते थंड स्मित करत असतात. पण मग राहुल म्हणतो मम्मा अगं तिने जर ऐकलं असेल तर, आता तर आपण गेलोच लगेच. आता रोहिणी म्हणते की असं कसं गेलो, त्यासाठी ती जगायला तर पाहिजे. बघतोयस तू तिचा ॲक्सिडेंट कसा झालाय, अरे जीव सोडून देईल ती आता नाही जगत ती. आता असं ती म्हणते. म्हणायला गेलं तर हा अपघात नव्हता, ही हत्या होता की नाही. खूप मोठा ट्विस्ट. तो ट्रक जो होता ना तो स्क्रिप्टेड होता. यांना आधीच सुगावा लागलेला होता की ही कला आहे आणि त्यासाठी यांनी प्री प्लॅन करत लगेच बॅकअप ठेवलेला होता. ती हत्या म्हटली जाईल, अपघात नाही म्हटलं जाणार. चुकून नाही झाले, ते ठरवून करण्यात आलेलं आहे ते. आणि त्याच्या मागे ऑब्व्हियसली हात कोणाचा आहे म्हणू नका आता लगेच की राहुल रोहिणीचा हात आहे. त्यांचा हात नसतो, तो कोणीतरी भलतंच असतं. मग आता ते कोण आहे ती व्यक्ती ते जाणून घेण्यासाठी आपल्या डेली ट्विस्ट एपिसोड्स आणि उद्याचा बघायला विसरू नका. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. मग तुम्हाला कसं काय कळेल की कोणी तो ट्रक पाठवला होता कलाला उडवायला. बरोबर आहे ना मित्रांनो. कला रक्तात निथळत पडली होती. अद्वैतचा आवाज फोनवरून अगदी थरथरत होता आणि रात्रीच्या अंधारात राहुल आणि रोहिणीचे डोळे चमकत होते. कारण ट्रक त्यांनी जरी नसेल पाठवलेला, त्यांच्याच फेवरमधला कोणीतरी पाठवलेला असतो. तुम्हाला काय वाटतं कोण पाठवलं असेल, किसने भेजा होगा, कौन भेजा होगा. सो कमेंट्समध्ये मला तुमची मतं नक्की सांगा. त्यानंतर पण आता सगळ्यात मोठा प्रश्न इथे हा आहे की कलाचा जीव वाचेल का, राहुल रोहिणीचा गुन्हा उघड होईल का, आणि चांदेकर कुटुंबावर आणखीन किती अंधार येणार आहे, त्यांच्या कुटुंबावर उजेड कधी होतो. सो आता हाच खूप मोठा प्रश्न आहे त्या ठिकाणी. सो आपल्याला पुढील भागात कळणार आहे एक असा धक्का जो या मालिकेच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच होणार आहे. सो माझं तर काम होतं सांगणं आणि काम तुमचं आहे बघणं. सो तुम्हाला कसं कळेल की तो व्हिडिओ आलेला आहे, त्यासाठी मी आवर्जून तुम्हाला सांगते की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करत चला, म्हणजे तुमच्या सजेशन्समध्ये इन्क्रीज होईल. आणि नेहमीप्रमाणे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आणि आपण कालच्या कमेंट्स आता रीड करणार आहोत, कुठलाही वेळ वाया न घालवता. त्यातून पहिलीच कमेंट आहे प्रकाश जगदाळे. ओके. संध्या साळवे, जय सूर्यदेव. ओके. कला द्वेची जोडी छान, पण यांचे कारस्थानं
ट्रू. त्यानंतर आहेत अथर्व सागवेकर. ओके, सागवेकर. त्यानंतरून आनंद केसवानी. नेहमीप्रमाणे त्यांची आहे कमेंट छान. आज पण अद्वैतसोबत पहिल्यांदा जेव्हा कलाचं लग्न झालं तेव्हा पण रोहिणीचं कारस्थान होतं आणि परत त्या सेम मोटिव्हने आता, म्हणजे तेव्हाचा मोटिव्ह पण सेम होता, आताचा पण सेम आहे आणि त्याच ह्याच्याने ती आता परत उठलेली आहे आणि ते म्हणतात तो फी औरत कितना गिरेगी. ओके, हा बात तो सही आहे. आता काय करू शकणार आहे, माणसाच्या स्वभावाला औषध नसतं अशी म्हण आहे आमच्याकडे. त्यानंतर ते म्हणतात की देवा वाचव आम्हाला आणि चांदेकरांना या टॉर्चरपासून. नंतरून त्यांना हायलाईट्स म्हणजे त्यांना जास्त काय आवडले परवाच्या व्हिडिओमधले, त्यांनी अजून सांगितलंय की कलाने घेतलेला उखाणा कहा देखने को मिळता है. म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की आजकाल या सगळ्या गोष्टी खूप लोप पावत चाललेल्या आहेत, म्हणजे ऑब्व्हियसली ऑर्गनायझेशनमुळे किंवा इतर गोष्टींमुळे. सगळ्या कुठे बघायला मिळतं एवढं सगळं. कलाने घेतलेला उखाणा खूप छान होता. आणि इतर बाबतीत ॲज ऑलवेज कला, अद्वैत आणि आबा यांना त्यांनी हायलाईट्समध्ये ॲड केलेलं आहे. आणि खरंच ते या 3 कॅरेक्टर्सपासून, या 3 पात्रांपासून खूप ऑब्सेस्ड आहे. त्यानंतरून ते अजून म्हणतात की नेहमीप्रमाणे छान होतं पण आपण क्लायमेटला दोष दिला पाहिजे, कारण माझा खरंच आवाज खराब झालेला आहे. कारण मी नाशिक साईडला राहते आणि नाशिकची थंडी म्हणजे अरे बापरे, खूप गोड, खूप छान, पण तितकाच नाक सकाळी सकाळी जाम. म्हणून तर सांगते की मला अशी एनर्जी मिळण्यासाठी ना तुम्ही असं व्ह्यूज काउंट वाढवा, लाईक काउंट वाढवा, म्हणजे मला अशी तरतरी येते की वाव, माझी फॅमिली, माझे प्रेक्षक माझी वाट बघतायत आणि मला त्यांच्यासाठी काहीतरी नवीन नवीन करायचं आहे. सो त्यांनी ओळखलं बरोबर की माझा घसा खराब येते आणि खरंच माझा घसा हल्ली खूप खराब झालेला आहे. ओके, सो त्यांनी सांगितलं की जर सोर थ्रोट म्हणजे कसा करावे हे सोडलं तर तुमचं प्रेझेंटेशन छान होतं. थँक्यू सो मच. त्यानंतर त्यांचं म्हणजे कुछ लेते क्यों नाही, यु नो, मेडिसिन. डेफिनेटली घेते बट फरक तर आता लगेच पडणार नाही, हळूहळू पडेल डेफिनेटली. सो थँक्यू सो मच. हॅव अ गुड डे. गॉड ब्लेस यू टू. त्यानंतर आहेत अंजली खरात. नेहमीप्रमाणे त्यांना कला अद्वैतची जोडी आवडते आणि ते म्हणतात आजोबा तर जमत आहे. म्हणजे प्रत्येक जणांच्या घरात असेच हसरे आजोबा असावेत असं त्या म्हणतायत. आणि ह्या मॅडम ज्या आहेत अंजली खरात, या एका कॅरेक्टरने खूप ऑब्सेस्ड आहे, रजनी. ॲक्च्युली त्यांना रजनीची व्यथा एवढी म्हणजे जेन्युअनली रजनीची खरंच खूप कंडिशन वाईट आहे. कारण म्हणजे सगळ्यांमध्ये ती मिळून मिसळून राहते बट तिला तिच्या हिस्साचं प्रेम नाही मिळत. दॅट्स द ट्रू थिंग. सो रजनीचं दुःख लिटरली त्या फील करतात. असं म्हणायला हरकत नाही की त्या मालिका जगतात. म्हणजे 1-2 कमेंटर्स असे आहेत ना की जे फक्त कमेंट्स नाही करत नावाला, ते म्हणजे असं मालिका जगतात. सो त्यातूनच म्हणजे सगळी फॅमिलीच तशी आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की काजल खूप गुणी मुलगी आहे, रजनीताई तुमचं दुःख बघायला मला होत नाही. त्या लिटरली रजनीला सांगतायत की किती दिवस टेन्शनमध्ये राहणार तुम्ही रजनी मॅडम, करून टाका सोहम काजलचं लग्न, आपली जबाबदारी पार पाडून द्या. ओके, कारण त्यांना दुःख बघवत नाही. खरंच खूप छान छान गोष्टी आहेत ह्या सगळ्या. त्यानंतर आता त्या असं पण म्हणतायत की ताई सकाळपासून वाट बघत होती की एपिसोड कधी सांगणार म्हणून, तुमचा आवाज कधी गाणी मिळेल. ओ माय गॉड, थँक्यू सो मच. ॲक्च्युली झालं असं की माझा घसा खराब आहे म्हणून मला थोडा वेळ लागतोय. त्यानंतर आहेत उषा पवार, मोहन मेंदे, आणि ते म्हणतायत मला तुमच्या आवाजात मालिका ऐकायला खूप आवडतात. ओके, थँक्यू. मला पण तुमचे कमेंट्स बघायला खूप आवडतात. त्यानंतर आहेत शुभांगी बडेकर. त्या म्हणतात आजचा भाग खरंच भारी होता, मला माझ्या मुलीच्या लग्नातील प्रसंग आठवला, आवाज आणि सांगणं छान आहे. थँक्यू सो मच. त्यांना पण त्यांच्या मुलीच्या लग्नातला सीन आठवला. इमोशनल झाल्या होत्या ना माहिले की त्या कला आणि संगीता, मे बी त्यावरून त्या पण इमोशनल झाल्या असतील. नंतर आहे विजया काटे. त्यांचं म्हणणं आहे सादरीकरण 1 नंबर होतं. विजया मॅम नेहमी खूप छान कमेंट करत असतात. त्या म्हणतात संगीता रडत असताना, म्हणजे संगीता रडते तेव्हा माझे डोळे पाणावले. खरंच ती वेळच तशी असते, हसत रडत, म्हणजे यु नो मुलीला रुखसत करतानाची. आणि त्यांना आवडलं कालचा भाग. त्या म्हणतात हसत पण रडत पण कालचा भाग खूप छान पद्धतीने संपला. ओके. त्यानंतर आहेत सुशीला मस्के. आणि किती आनंद असताना पण ओके हां, त्यांचं म्हणणं आहे की घरात किती आनंद आहे आणि राहुल रोहिणी यांनी कारस्थान करणं काही सोडलं नाही, आनंदात मिठाचे कडे टाकलेच. ओके, आवाज छान आहे. ओ माय गॉड, थँक्यू सो मच. तुमचं असंच प्रेम कायम राहू देत, तुमच्या अशाच ब्लेसिंग्स कायम राहू देत. आणि हो, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ परत कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. कमेंट सेक्शन पूर्ण भरून टाका, प्रेमाने म्हणा किंवा कमेंट्सने म्हणा. चला तर मग मित्रांनो, मी इथेच माझ्या वाणीला आता पूर्णविराम देते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.